आज आहे पौष महिन्यातील पहिला रविवार. आज सूर्यनारायण भगवानची पूजा करतात. ती कशी करावी आणि कशासाठी करावी हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. स्टे ट्यून टू अवर चॅनल. सर्वप्रथम आपण इथे स्वस्तिक काढून घेऊया. त्यानंतर त्यावरती पाट ठेवायचा. त्यानंतर आपण त्यावरती वस्त्र अंथरवायचे. त्यानंतर ही अशी मी फ्रेम बनवून घेतली आहे सूर्यनारायण भगवानची, ती ठेवायची. त्यानंतर जिथे वस्त्र अंथरवलं आहे त्यावरती गहू टाकायचे. आणि त्या गव्हावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. तसेच सेम गहू टाकायचे. त्यानंतर इथे छोटीशी सूर्यनारायणाची मूर्ती ठेवायची. त्यानंतर गणपती बाप्पांना दुर्वा वाहून घ्यायचा. सूर्यनारायण भगवानांना हार फुले वाहून घ्यायची. नंतर फळ ठेवायचं जे असेल ते. आणि देवाचा जो तांब्या असतो त्यामध्ये हळदी कुंकू वाहून घेऊया. नंतर त्याच तांब्याला स्वस्तिक काढून घेऊया. याच तांब्याने सूर्यनारायणाला आपण अर्घ्य देणार आहोत. तर आपण ही पूजा कशासाठी करावी? आपलं आरोग्य, मन शांती आणि यश प्राप्तीसाठी आपण ही पूजा केली पाहिजे. सूर्यनारायणाच्या कृपेने जीवनात सकारात्मक प्रभाव येतो. सर्व देवांना आपण कुंकू लावून घेऊया. त्यानंतर आरती करूया. सर्व देवांना धूप द्यायचे आहे. इथे मी देवासाठी खीर बनवली आहे, ती खीर आपण अर्पण करूया. कहाणी आदित्य रानूबाईची. त्याला राजाच्या राणीला, मळ्याला म्हातारीला कोणा डोळा माणसांचा गोळा. इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सत्य संपूर्ण. सूर्यभगवानांना अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः असं मंत्र म्हणावा. अशी येथे आपली पूजा संपन्न होते.
जेवणामध्ये मी आज खीर बनवली आहे. पालक पुरीसाठी पालक प्युरी तयार केली आहे. त्यानंतर पुऱ्या तळते मी इथे. बघा कशी टम्म फुगली आहे पुरी इथे. फायनली जेवणाचं ताट रेडी आहे, ज्यामध्ये मी पालक पुरी केली आहे, खीर केली आहे आणि बटाट्याची भाजी केली आहे. या सगळ्यांनी जेवायला. जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर जायला निघालो. ते कुठे हे तुम्हाला ब्लॉग बघितल्यावरच कळेल. सो स्टे ट्यून टू अवर चॅनल. आम्ही आलोय आळंदी दर्शनासाठी. इथे आम्ही आमची बाईक पार्क केली. गाडी पार्क करून आम्ही लगेचच दर्शनासाठी निघालो. दर्शनाच्या मार्गामध्ये मला इथे खूप सुंदर असे पोपट दिसले. खूप छोटे छोटे आणि सुंदर होते ते. इकडे आम्ही देवासाठी फुलांचा हार घेतला आणि लगेचच आतमध्ये निघालो. आतमध्ये प्रचंड अशी गर्दी होती, त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण मग दर्शनच करूया. तर आळंदीचा इतिहास काय? आळंदी देवाची हे पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान आहे. आख्यायिकानुसार ज्येष्ठ योगी चांगदेव वाघावर बसून ज्ञानेश्वरांना भेटायला आले, तेव्हा ज्ञानेश्वरांनी आपल्या भावंडासह बसलेले भिंत चालवत चांगदेवांना भेट दिली. ही ऐतिहासिक भिंत आजही आळंदीमध्ये पाहायला मिळते. ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला देवाची आळंदी असेही म्हणतात. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 19व्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. तर दादाने मला इथे पेढा टेस्ट करायला दिला होता. त्यानंतर मी बुक स्टॉलमध्ये बुक चेक करत होती कोणतं छान आहे ते, पण मला काही आवडलं नाही. मी मावा कुल्फी खाल्ली आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. Thanks for watching. Please like, share, subscribe our channel.